मीरा भाईंदरमध्ये आज सकाळी 8 वाजच्या दरम्यान एका बिबट्यानं काही स्थानिकांवरती हल्ला केला आणि त्यानंतर ज्यावेळेला हल्ला केला ते जखमी झालेले जे रुग्ण आहेत त्यांना मीरा भाईंदरच्या भीमसेन जोशी जे दवाखाना आहे त्याच्यामध्ये दाखल करण्यात आलेला नाही। त्यांची आता प्रकृती कशी आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डॉक्टर संतोष गोरे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आता काय पेशंटची परिस्थिती आहे? आज सकाळी 9:30 वाजता आम्हाला कॉल आला की मीरा भाईंदरमध्ये एक बिबट्याने त्यांना हल्ला केला। हल्ल्यामध्ये 7 जण आले होते आमच्याकडे। पहिल्यांदा आम्हाला 2 जण आले होते, त्याच्यामध्ये एक जण खूप क्रिटिकल होती। 20 वर्षाची मुलगी होती, त्यांना बिबट्याने पूर्ण चेहऱ्यावर आणि डोक्यावर मार लागला होता। त्यांना आम्ही प्राथमिक उपचार केले। प्राथमिक उपचार करून आम्ही आमच्या इंटेन्सिव्ह म्हणजे ICUमध्ये आम्ही त्यांना भरती केलं आणि सुचेऱ्यानंतर सर्व स्टेबल केल्यानंतर आम्ही त्यांना लागलीच त्यांना पुढच्या उपचारासाठी आम्ही KM हॉस्पिटलमध्ये रेफर केलेलं आहे। बाकीचे जे 6 जण आहेत त्यांची अद्ययावत कंडिशन आता ओके आहे, म्हणजे आता हळूहळू स्थिती त्यांची पूर्ववत येत आहे। 6 पैकी त्याच्यातली एक थोडीशी जरा ज्या पहिल्या मुलींची बहीण आहे ती थोडी कॉन्शियस आणि अँक्शियस झाली होती, तर आता तिला पण काउन्सिल करून ती स्टेबल केलेली आहे। आमच्या इथल्या टीममधले सर्व डॉक्टर आणि नर्सांनी फटाफट आम्ही विदिन हाफ एन आवरमध्ये आम्ही सर्व यंत्रणा राजून फटाफट त्यांना स्टॅबिलाईज केलं आहे। आत्ता सध्या कंडिशन 6 जणांची पण ओके आहे। त्याच्यातली आता 1 जणांची आम्हाला थोडंसं त्यांना हेमॅटोमा झालेला असतो, त्यांना हेमॅटोमा रिव्हील करण्यासाठी आम्ही पुढे उपचारासाठी पुढे पाठवणार आहोत। पण बाकी जे KM हॉस्पिटलने पाठवलेले ती पण आता स्टेबल आहे असं आम्हाला KMच्या डॉक्टरांकडून पण निरोप कळालेला आहे। सर, साधारणतः अजून किती वेळ जाईल ह्यांना पूर्ण रिकवर व्हायला आणि काय सांगायचं? काही पेशंट आहेत त्याचे 2-3 दिवस लागेल, काही जणांना 3-4 दिवस लागेल आणि जे आपण 2 आहेत त्यांना एक आठवडाभराचा कालावधी लागेल। पण आता सध्या जे आपल्याकडे आहे त्याच्यात 1-2 दिवसामध्ये त्यांची पूर्वस्थिती व्यवस्थित होऊन जाईल, आरोग्य स्थिती व्यवस्थित होऊन जाईल। साधारणतः किती वाजता या लोकांना या रुग्णालयात घेऊन येण्यात आलं? 9:30च्या दरम्यान आम्हाला रुग्णालयात आमच्या कॅज्युअल्टीमध्ये घेऊन आले होते, म्हणजे आपत झालेल्या विभागामध्ये घेऊन आले होते। त्यामध्ये मग आम्ही आमचे CMO आहेत, आमचे ACS मॅडम आहेत, आमची पूर्ण डॉक्टर्स टीम आहे आणि नर्सिंग टीम आहे, प्लस मामा मावशी सर्वांनी आम्हाला खूप कोऑपरेट करून आम्ही फटाफट त्यांना मोबिलाईज केलं आहे। मोबिलाईज करून ICUमध्ये गेल्यानंतर सर्वांना आम्ही स्टेबल केलं। स्टेबलनंतर त्याच्यातले आम्हाला थोडेसे 2 क्रिटिकलिटी वाटले, त्याच्यामुळे त्याच्यातली एक क्रिटिकलिटी आहे त्यांना स्टेबल करून आम्ही लागलीच पुढे KMमध्ये पाठवलेलं। या अगोदर असे बिबट्याचे हल्ले झालेले पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आले होते का? हे फर्स्ट टाइम तुमच्यासाठी ही गोष्ट? हे पहिल्यांदाच आमच्याकडे पहिल्यांदाच आलेलं आहे। याच्यासाठी मला नागरिकांना एक आव्हान करायचं आहे की बिबट्यांसाठी जी प्रिकॉशन असतात, जे काळजी घ्यायची असते ती काळजी घ्यायची आहे। आता ती जी एक व्यक्ती आहे तिला डायरेक्टली जी झोपेमध्ये होते तिला डायरेक्टली अटॅक करण्यात आला बिबट्यांनी। तर मला असं म्हणायचं की सर्वांनी नागरिकांनी याची काळजी घ्यायची आहे, आपली दरवाजे वगैरे व्यवस्थित लावणं गरजेचं आहे आणि लागलीच तिथं फॉरेस्ट ऑफिसरना इन्फॉर्म करून त्या बिबट्यांना म्हणजे तिथं बिबट्या आहे तर सांगून त्यांना जेरबंद केलं पाहिजे आणि जेवढी अद्ययावत गोष्ट असते जे आपल्याला काळजी घ्यायची ती काळजी घेतली पाहिजे। धन्यवाद सर, TV9शी बोलल्याबद्दल। हे होते डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या प्रकारे आता जे पेशंट्स आहेत ते आता स्टेबल आहेत, पण त्यातील जे क्रिटिकल पेशंट होता त्याला KM हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। त्याची सुद्धा त्यांनी माहिती घेतली, ती सुद्धा आता स्टेबल आहे। पण इथले जे पेशंट आहेत ते मात्र आता लवकरात लवकर बरे होण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धन्यवाद मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।